संपवायला निघाले. आता काँग्रेस युक्त भारतीय जनता पक्ष झाला. ही ऐतिहासिक निवडणूक आहे. ही ऐतिहासिक यासाठी आहे की या देशामध्ये लोकशाही राहील की हुकुमशाही राहील. या देशामध्ये चोरांचं राज्य राहील की महान परंपरा असलेल्या लोकशाही मानणाऱ्या लोकांचं राज्य राहील. हे आपण ठरवायला पाहिजे. अजितदादा पवारांचं एक मी काल भाषण ऐकत होतो. लोकशाहीचा विषय निघाला म्हणून सांगतो. जाहीरपणे धमक्या देतात गावागावातल्या लोकांना, लहान लहान व्यापाऱ्यांना, उद्योजकांना. मराठी काय सांगतात? अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन. माझं काम कर, नाहीतर बघून घेईन. तुम्ही काय बघून घेणार? 4 जून नंतर तुम्हाला जनता बघून घेईल. हे जे सगळे तुमचे काम करणारे लोक आहेत, काय क्रशर वगैरे काय करणारे, हा, स्टोन क्रशर, अरे करतात कार्यकर्ते काम, त्यांना करू द्या ना. तुम्ही नाही का केलं? त्यांना बोलवायचं, त्यांना नोटिसा मारायच्या. 50 कोटी दंड, 20 कोटी दंड, 25 कोटी दंड. आणि दंड कमी करायचा असेल, दंड रद्द करायचा असेल तर आमच्याकडे या. याला काय लोकशाही म्हणतात? या ना हिम्मत असेल तर मैदानामध्ये उतरा आणि निवडणूक लढा. जनता कोणाच्या पाठीशी आहे ती कळेल. तुमच्या धमक्यांना घाबरणारी ही महाराष्ट्राची जनता नाही. धमक्या देण्याचा आमचा धंदा जुना आहे, पण सांगतो कदाचित राष्ट्रवादी काँग्रेसला ते जमणार नाही. त्यांनी ते कॉन्ट्रॅक्ट आम्हाला द्यावं. हे चालणार नाही. तुम्हाला तुमच्या नेतृत्वाविषयी, स्वतःच्या नेतृत्वाविषयी एवढा आत्मविश्वास असेल तर या धमक्या देऊन तुम्ही निवडणुका लढू नका. या समोर बसलेली जनता जी आहे ही तुमच्या धमक्यांना भीक न घालता इथे आली आहे, लक्षात घ्या. पुरंदरचा तह काय? पुरंदरच्या तहानंतरच अफजल खान आणि औरंगजेब गाडला गेला, लक्षात घ्या. नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान आहेत. महाराष्ट्रामध्ये गेल्या 1 महिन्यामध्ये ते 27 वेळा आले. रोज बघा तेव्हा नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे महाराष्ट्रामध्ये असतात. मुंबईमध्ये 8 सभा घेणार आहेत. अख्खा देश तिथे वाऱ्यावर सोडला आणि महाराष्ट्रामध्ये येतात, कारण त्यांना महाराष्ट्राची भीती वाटते. हा महाराष्ट्र दिल्लीचं राज्य उलथवून टाकेल अशा प्रकारची भीती त्यांना वाटत असल्यामुळे नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रामध्ये सातत्यानं येत आहेत. आपल्याला ही ऐतिहासिक निवडणूक यासाठी म्हणतो आहे, गेल्या 10 वर्षापासून या देशाचा पंतप्रधान रोज खोटं बोलतोय. इतकं खोटं बोलणारा पंतप्रधान या देशानं कधी पाहिला नव्हता. इतकं खोटं बोलतोय. या देशाची परंपरा, या देशाची संस्कृती, या देशाला दिलेली आश्वासनं, या देशाला दिलेली वचनं, या सगळ्याचा विसर त्यांना पडला. फक्त हा महाराष्ट्र गिळायचा, महाराष्ट्राचं नेतृत्व खतम करायचं, मराठी माणसाच्या स्वाभिमानाला धक्का लावायचा, मुंबई लुटायची, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससारखे महाराष्ट्राचे स्वाभिमानी पक्ष फोडायचे आणि सगळी लूट गुजरातला न्यायची. अशा प्रकारचं धोरण नरेंद्र मोदी आणि अमित शहानी गेल्या काही वर्षापासून चालवलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्राला इतिहास आहे. आम्ही जेव्हा विचार करतो की नरेंद्र मोदी असे का वागतात औरंगजेबासारखे, काल त्यांनी कोल्हापूरला भाषण केलं. ते असं म्हणतात
की उद्धव ठाकरे ह्यांनी औरंगजेबासारख्या काँग्रेसचा हात पकडलेला आहे. तुम्ही स्वतः औरंगजेब आहात नरेंद्र मोदी. या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आहे, लक्षात घ्या. म्हणून महाराष्ट्राला इतिहास आहे. औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झालेला आहे. हे कोणाला माहीत नसेल तर मी सांगतो. गुजरातमधलं जे मोदीचं गाव आहे, त्या गावाच्या बाजूला दाहोद नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये औरंगजेबाचा जन्म झाल्यामुळे मोदींच्या अंगात औरंगजेब संचारला आणि म्हणून वारंवार ते महाराष्ट्रावर चाल करून येत आहेत. जसा अफजल खान यायचा, औरंगजेब यायचा. का? तर त्याचं कारण त्या मातीमध्ये आहे. तिथं औरंगजेब जन्माला आलेला आहे. आणि